त्यांना सांगू लागला, राजा पन्हाळगडाचा वेढा सुटला, पण वेढा सोडवणारा येडा काही जिवंत राहिलाच नाही. ते ऐकून राजे व्याकुळ झाले आणि म्हणाले, अरे तुमच्यासाठी शिवा काशीत मेला असेल, पण माझ्यासाठी शिवाजी भोसले मेलाय. तिकडे शिवाची वाट बघत असेल लेकराची, त्या माऊलीला जाऊन सांगावं लागल, अगं माऊली, तुझा शिवा काशीत जिवंत राहिलाच नाही. राजे घोड्यावर विराजमान झाले, घोड्याला टाच मारले आणि थेट शिवा काशीदाच्या दारात पोहोचले. मगापासून घोड्यावर विराजमान असलेला हिंदी स्वराज्याचा निर्माता आतल्यात रडत होता. शिवा काशीदाच्या दारात आली, राजाला पाहून हसली आणि म्हणाली, अरे जिजाऊचा लेक भवानीचा बाप माझ्या दारात आलाय. हसणारी आईला पाहून शिवाजी राजाला काय सांगावं ते कळेना. राजे म्हणाले, अगं माऊली, मला तुला काहीतरी सांगायचंय ग. त्यावरती माऊली हसून राजाला म्हणते, अरे शिवाजी राजा, मी असं ऐकलंय, या जिजाऊच्या लेकानं पन्हाळगडाचा वेढा सोडवला आणि एवढी आनंदाची बातमी घेऊन तो पहिल्यांदा जिजाऊकडे न जाता थेट शिवा काशीदाच्या आईकडे आलाय. अरे दमला असशील नव, पहिले हातपाय धुवून तरी घे, मग काय गप्पा मारायच्या त्या मारू. आईचा आदेश पाळणार नाही तो शिवाजी राजा कसला. शिवा काशीदाच्या आईनं दिलेल्या पाण्यानं राजाने हातपाय धुवून घेतले आणि घरात गेले. आईनं बसायला